नमस्कार. फिरिस्त शेळी मेंढी पालनमध्ये शेळी मेंढी जेव्हा एक दोन शेळी मेंढी जेव्हा कळपामधून पुढे पुढे पळतात आणि इतर शेळ्या मेंढ्यांनाही घेऊन पुढे पुढे पळतात, तेव्हा करावयाचा साधा सोपा उपाय. शेळ्या मेंढ्या जेव्हा पुढे पुढे पळतात तेव्हा त्या पुढे पुढे पळू नयेत म्हणून उपाय. या मेंढीच्या बघा, एका पायाला, मागील पायाला, गुडघ्याच्या वरती असं चिंदीने बांधलं आहे आणि इकडे एका मेंढीच्या पायाला असं चिंदीने बांधलेलं आहे. तर तुला खायला नाही देत काय, थांब. असं चिंदीने बांधलेलं आहे. ह्या मेंढ्या जेव्हा उंबरांचा वास येतो ना तेव्हा पुढे पुढे पळतात. हिला वाटते काय खायला देतोय का, उंबर वगैरे. तर अशा मेंढ्या किंवा शेळ्या मेंढ्या जेव्हा पुढे पुढे पळतात ना तेव्हा मेंढ्यांच्या पाठी सांभाळणाऱ्या माणसाला पळत पळत जावं लागतं त्यांना अडवायला. काही वयस्कर माणसं असतात तर मग त्यांना त्रास होतो अशा फिरिस्त शेळी मेंढी पालनामध्ये. मग त्यासाठी अशी आयडिया करायची की ज्या एक दोन तीन मेंढ्या या शेळ्या कळपामधून पुढे पुढे पळत असतील, काही जंगलातील फळांच्या वासावरती किंवा एखाद्याच्या शेतावरती सुद्धा, तर अशा वेळेस शेतावरती म्हणजे भाजीपाला लावला असेल कुठे तिकडे सुद्धा, तर अशा वेळेस त्या शेळी मेंढीच्या मागच्या पायाच्या गुडघ्याच्या वरती अशी नस असते, त्याच्यावरती आपली साडीच्या चिंधीनी एक दोन असे व्यवस्थित सुटला अशी गाठ मारायची, आवळायची की ती लंगडली पाहिजे थोडीशी, आणि ती सकाळी बांधली की संध्याकाळी सोडायची. एक दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पायाला बांधायची, तीही अशी सकाळची बांधायची, संध्याकाळी सोडायची. असं बदलून बदलून रोज पायाला बांधायची, म्हणजे पायाला जखम वगैरे होणार नाही आणि साईड इफेक्ट काही होत नाही. कारण माझ्याही कळपामध्ये अशा एक दोन मेंढ्या पळत आहेत ना, आणि त्यांना मी असंच चिंधीने बांधलेलं आहे. पण मी बदलून बदलून बांधतो, एक दोन दिवसच बांधतो, परत गॅप टाकतो, पुन्हा पळायला लागला की परत त्यांच्या पायाला तीच प्रोसिजर करतो. पहिल्या माझ्या बकऱ्या पण काही अशा पळणाऱ्या होत्या, त्यांनाही मी एक दोन बकऱ्यांच्या अशाच पायाला बांधायचो, तेव्हाही फरक पडायचा. पण हे मारण्यापेक्षा त्यांना काठीने मारण्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे. बकरी पुढं पळत असेल तर. आणि 2 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधून ठेवू नका. म्हणजे सकाळी बांधली की संध्याकाळी सोडायचे मागच्या पायाच्या गुडघ्याच्या वरती. याला कळया आवळणे असंही म्हणतात. असं 2 दिवस पाय बदलून बदलून बांधायचे, सकाळी बांधली तर संध्याकाळी सोडायचे, असं 2 दिवस बदलून बदलून बांधायचे पायाला. म्हणजे जर तुम्ही 2 दिवसापेक्षा 3-4 दिवस अशी ठेवलीत ना तर मग ती पायाला तशी चिंधी बांधून, तर मग तिथे जखम होणार. जखम झाली की परत आषाढी पडून किडे वगैरे होणार पायामध्ये. तर तसं करू नका. 2 दिवस बदलून बदलून बांधा, तुम्हाला अनुभव येऊन जाईल.